सांगलीत कुपवाड रोडवर घरफोडीत 1.5 लाखाचा मुद्देमाल लंपास। सांगली शहरातील कुपवाड रोडवरील पार्श्वनाथ नगर जैन बस्ती येथील माजी सैनिकाच्या बंद बंगल्याच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी चोरी केली। घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे आणि चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकूण 1,52,000चा मुद्देमाल लंपास केला। सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दिनांक 26 डिसेंबर ते शनिवार दिनांक 4 जानेवारी या कालावधीत घडली। या प्रकरणी केदारनाथ विठ्ठल कुलकर्णी वय 62 राहणार सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केदारनाथ कुलकर्णी हे माजी सैनिक असून सध्या ते संजयनगर परिसरातील कुपवाड रोड येथे असलेल्या पार्श्वनाथ नगर जैन बस्ती मंदिरात राहतात। गुरुवारी दिनांक 26 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी कामानिमित्त कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद बंगल्यावर पाळत ठेवून घराच्या दरवाजाचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला। घरातील हॉल, बेडरूम, किचन, देवघर मधील कपाटात ठेवलेले 60,000चे सोन्याचे दागिने, 90,000ची चांदी, कारची चावी आणि 2 मोबाईल असा एकूण 1,52,000चा मुद्देमाल चोरून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करून पलायन केले। महानकरी न्यूजसाठी आदिमाने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।